Dear friends, next article is drugs, smoking, alcohol abuse. Drugs, commonly abused drugs जे आहेत ते आहेत opiate derivatives. यामध्ये आफू असेल किंवा तशा प्रकारचे आपूच्या प्लांट पासून बनवलेले हे मॉर्फिन ड्रग्ज आहेत. कॅनाबॉइड्स आहेत, कोका अल्कलॉइड्स सारखे ड्रग आहेत. हे ड्रग या ड्रगचा अब्यूज मोठ्या प्रमाणावर होतो. ते काय करतात? ऑपिएट डेरिव्हेटिव्ह जे आहेत, ऑपियम जसं ब्राउन शुगर आहे, हिरोईन आहे, मॉर्फिन आहे, हे जे ड्रग आहेत ते करतात काय? दे बाइंड्स टू स्पेसिफिक ऑपिएट रिसेप्टर्स ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक. त्याबरोबर हे बाइंड होतात. मॉर्फिन, हिरोईन, ब्राउन शुगर सारखे हे डेंजरस ड्रग आहेत. Morphine is extracted from latex of poppy plant, opium poppy. याच्यावरती असे आपण कट घेतो आणि यातून जो चीक निघतो, लॅटेक्स निघतो, त्याच्यापासून मॉर्फिन बनवलं जातं. हे पापावेर सोमिनिफेरम नावाचं प्लांट आहे. हे सेडेटिव्ह आणि पेन किलर म्हणून वापरलं जातं. पेन किलर ड्रग कोणता आहे क्वेश्चन विचारला जाईल. सर्जरीच्या वेळी सेडेटिव्ह आणि पेन किलर म्हणून याचा वापर केला जातो. त्याचं केमिकल स्ट्रक्चर इथं दिलेलं आहे. हिरोईन, स्मॅक और डायएसिटिल मॉर्फिन, व्हाईट ओडरलेस बीटर क्रिस्टलाइन कंपाउंड आहे. It is obtained by acetylation of morphine. मॉर्फिनचं ॲसिटिलेशन करून हे ड्रग मिळवलं जातं. It is taken by snorting. स्नॉर्टिंग म्हणजे हुंगणे. ते असं ठेवायचं, असं हुंगायचं, असं ते ड्रग आहे. आणि इंजेक्शनद्वारे पण घेतलं जातं. It is a depressant drug. Slow down the body function. सगळं शांत करतं बॉडी फंक्शन स्लो डाऊन करणारा ड्रग आहे हे. स्नॉर्टिंग, हुंगण्याची प्रोसेस किंवा इंजेक्शन घेतलं जातं. कॅनाबायनॉइड्स, दे इंटरॅक्ट विथ कॅनाबायडॉइड रिसेप्टर्स इन द ब्रेन, जनरली टेकन बाय इनहेलेशन और ओरल इंजेक्शन. इनहेल केलं जातं, स्मोकिंग करून किंवा ओरल इंजेक्शन द्वारे हे ड्रग घेतलं जातं. हॅश हे ड्रग, मॉरेजना हे ड्रग त्याच्यात येतात. नॅचरल कॅनाबॉइड्स ऑब्टेन्ड बाय इन्फ्लोरेसन्स ऑफ कॅनाबिस सटायवा. हेम्प प्लांट, कॅनाबिस सटायवा, गांजाचं झाड, त्याच्या पानापासून गांजा मिळवला जातो. तोही ओढला जातो, खाल्ला जातो. आणि कॅनाबायनॉइड्स हे फ्लावरचे टॉप आहेत. लिव्ज किंवा रेजिन पासून मोरेजायना, हशिश, चरस, गांजा हे बनवले जातात. हेच ते प्लांट. They affect the cardiovascular system. कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम वरती परिणाम करणार. कॅनाबॉइड्स abused by some sport पर्सन सुद्धा याचा अब्यूज करतात. हे त्याचं स्ट्रक्चर आहे. आणि हा माणूस दिसतोय, कार्यक्रम चालू आहे याचा. कोका अल्कलॉइड और कोकेन, कोक किंवा क्रॅक हे एक महत्वाचं ड्रग आहे.
obtained by coca plant erythroxylon coca. It interferes with transport of neurotransmitter dopamine. डोपामाइन आपल्या ब्रेन मधलं केमिकल आहे. ते डोपामाइनचा ट्रान्सपोर्ट मध्ये इंटरफेअर करतं हे कोक. कोकेन इज युजली स्नॉर्टेड. हुंगणं जनरली हुंगलं जातं हे ड्रग. इट स्टिम्युलेट द सेंट्रल नर्वस सिस्टीम प्रोड्युसिंग इफोरिया, इन्क्रीज्ड एनर्जी. एकदम एनर्जेटिक असल्यासारखं वाटतं त्याला. एक्सेसिव्ह डोसेस ऑफ कोकेन कॉजेस हॅल्युसिनेशन्स. हॅल्युसिनेशन म्हणजे ड्रीमी हॅबिट. जसं हॅल्युसिनेशन मध्ये एखादा पर्सन म्हणेल मी 5 मिनिटात 500 किलोमीटर जातो. खरं आहे का हे? नाही, हे हॅल्युसिनेशन झालं. आमच्या वेळी एक कविता होती, गणपतवाणी बिडी पिताना चावायचा नुसताच काडी आणि म्हणायचा या जागेवर मी बांधीन माडी. ज्याला बिडी प्यायला रुपया नाही, त्या काळात म्हटलं तर 5 पैसे नाहीत, तो मोठी माडी म्हणजेच मोठी बिल्डिंग बांधण्याच्या गप्पा करतो. हॅल्युसिनेशन्स, ड्रीमी हॅबिट. अशा व्यक्ती हसायला लागल्या म्हणजे हसतच राहणार, खायला लागल्या म्हणजे खातच राहणार, बोलायला लागल्या म्हणजे बोलतच राहणार. हॅल्युसिनेशन्स म्हणतो आपण. ॲट्रोपा बेलाडोना दतुरा अल्सो हॅल्युसिनोजेनिक प्लांट. धोत्र्याचं प्लांट आहे, ॲट्रोपाचं प्लांट आहे, ते सुद्धा हॅल्युसिनोजेनिक प्लांट आहेत. ड्रग्स. आता आपण बाहेर औषध जी घेतो, नर्वस सिस्टीमला शांत करण्यासाठी काही ड्रग्स घेतले जातात. त्यामध्ये बार्बॅच्युरेट्स आहेत, एम्फिटेमाइन आहेत, बेन्झोडायझेपाइन आहेत. हे मेडिसिन मेंटल इलनेस, डिप्रेशन म्हणा, इन्सोमिनिया म्हणजे झोप न लागणे, याच्यासाठी यांचा वापर केला जातो. बट दे आर abused resulting impairment of physical, physiological and psychological functions. त्याचाही abuse केला जातो. बार्बॅच्युरेट्स, एम्फिटॅमाइनला सुपरमॅन ड्रग असंही म्हटलं जातं, हे बेंजोपायरेन्स. त्यानंतर आणखी एक डेंजरस प्रॉब्लेम आपल्यामध्ये कॉमन असलेला, स्मोकिंग. Tobacco has used by human being for 400 years. 400 वर्षापासून टोबॅकोचा चिविंग किंवा इनहेलिंग साठी वापर केला जातो. It is smoked, chewed or used as a snuff. तंबाखू खाणार, मावा, गुटखा, खैनी याद्वारे तंबाखू आत जाते, किंवा सिगरेट, बिडी, हुक्का याद्वारे इनहेलिंग केलं जातं. यामध्ये जवळजवळ 3000 केमिकल्स आहेत, परंतु त्यापैकी निकोटीन केमिकल जे आहे ते ॲडिक्शन साठी रिस्पॉन्सिबल आहे. ते स्टिम्युलेटर म्हणून काम करतं. त्यामुळे तंबाखू खाल्ला की हे माणूस फ्रेश होतो, कारण निकोटीन मूड फ्रेश करणारं केमिकल आहे, पण ॲडिक्शन साठी रिस्पॉन्सिबल पण केमिकल आहे. हे अल्कलॉइड आहे, which stimulate the adrenal gland to release adrenaline, noradrenaline, causing high blood pressure and heart rate. हा त्याचा इफेक्ट आहे. बाकीचे परिणाम इकडे पाहू शकता. आता आपण धूर, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर CO2 आहे. बेंझिपायरिन सारखं अतिशय महत्वाचं कॅन्सर प्रोड्युसिंग केमिकल यामध्ये आहे. तार, त्याच्यामध्ये मग हे तार बसून 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 काय होतं, लंगची अल्वेओलसची कॅपॅसिटी जी आहे ती कमी होते, आणि याच्यामुळं अनेक डिसऑर्डर्स यामध्ये सुरू होतात. बघा, नॉर्मल अल्वेओल आहे आणि एम्फायसेमा झालेला अल्वेओल आहे, किती फरक आहे दोन्ही मध्ये.
स्मोकिंग कॉजेस कॅन्सर ऑफ लंग, युरिनरी ब्लॅडर याचा कॅन्सर होतो, लंगचा कॅन्सर होतो, थ्रोटचा कॅन्सर होतो, एम्फायसेमा होतो, ब्रोंकायटिस होतो, करोनरी हार्ट डिसीजेस, हृदय विकार मोठ्या प्रमाणावर यामुळे होतात, गॅस्ट्रिक अल्सर सुद्धा होतात. टोबॅको चिविंग कॉजेस ओरल कॅन्सर, माउथ कॅन्सर होतो त्यामुळं. स्मोकिंग इन्क्रीजेस CO कंटेंट इन ब्लड, कार्बन मोनॉक्साइड कंटेंट इन ब्लड, reduces oxyhemoglobin. This causes O2 deficiency in body. पहा, फोटोग्राफ वरून हे क्लिअर होतंय काय काय होतं त्यामध्ये ते. तर हे ॲडिक्शन डेंजरस आहे. डिअर फ्रेंड्स, नेक्स्ट आर्टिकल इज adolescence and drug or alcohol abuse. adolescent म्हणजे 7 ते 17 किंवा 8 ते 18 वयाच्या दरम्यानचे सर्व इंडिव्हिज्युअल्स. या दरम्यान प्रत्येकामध्ये फिजिकल, फिजिओलॉजिकल, सायकोलॉजिकल, बिहेवियरल सर्व प्रकारचे चेंजेस होत असतात. तर NCERT काय म्हणते बघा, adolescence is a period and process during which child becomes mature. ॲटिट्यूड त्याचा बदलतो and belief for effective participation in society. It is a bridge linking childhood and adulthood, that is a period of 12 to 18 years age. It is very vulnerable phase of mental and psychological development. कुठल्याही बाजूने बदल होऊ शकतो यामध्ये. Causes of drug or alcohol use in adolescent. adolescent हा पिरियड असा आहे, ते मानलं तर त्याला जबरदस्त मानतं. लीडरशिप मध्ये इंटरेस्ट आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये इंटरेस्ट आहे, आणि नाही मानलं तर मग कुणालाच मानत नाही. ज्याला मानतं ते जबरदस्त, नाही मानतं तेही जबरदस्त असतं. कॉजेस काय? क्युरियोसिटी अँड एक्सपेरिमेंटेशन, नीड फॉर ॲडव्हेंचर अँड एक्साइटमेंट, एस्केप फेसिंग प्रॉब्लेम्स, stress from pressure to excel in academics on examination, म्हणजे परीक्षांचा ताण आपल्यावर येतो. समाजामध्ये असणाऱ्या बदलांना सगळ्यात त्याच पद्धतीने रिस्पॉन्स रिॲक्ट करता येत नाहीये. टेलिव्हिजन, मूवीज, न्यूजपेपर्स, इंटरनेट, अनस्टेबल और अनऑपॉर्च्युनिटी फॅमिली स्ट्रक्चर अँड पियर प्रेशर, मित्रांचं प्रेशर या दरम्यान जास्त असतं. हे पियर ग्रुप असे असतात, मित्रांनी काही सांगितलं तर ऐकतात, आणि त्यात जर चांगले मित्र मिळाले नाहीत तर हे दुसऱ्या मार्गाला सुद्धा जाऊ शकतात, ॲडिक्ट होऊ शकतात, क्राइम्स त्यांच्यामध्ये निर्माण होतात, क्रिमिनल्स होऊ शकतात. त्यामुळं म्हटलं जातं, चांगल्या माणसाची संगत करा, चांगले मित्र असावेत, थोडे असावेत पण चांगले असावेत. ॲडिक्शन जे आहे, ॲडिक्शन दॅट इज अ सायकोलॉजिकल अटॅचमेंट, इफोरिया अँड टेम्पररी फिलिंग वेल बिंग
on the drug and alcohol. Physical and mental dependency of person on particular type of substance is called as drug addiction. त्याच्याशिवाय चैन पडत नाही, मग ते ड्रग असो, अल्कोहोल असो, काही असो. With repeated use of drugs, tolerance level of receptor increases. रिसेप्टारची टॉलरन्स लेवल सुद्धा वाढते. Thus receptor respond only higher doses leading to greater intake and addiction. जसं जसं ड्रग वाढत जाईल, रिसेप्टारची टॉलरन्स कॅपॅसिटी वाढते, नंतर नंतर त्याला जास्त ड्रग घेतल्याशिवाय पर्याय नाही. आणि त्यामुळेच ॲडिक्शन होतं. इट इज अ डिपेंडन्स, इट इज अ टेंडन्सी ऑफ बॉडी मॅनिफेस्ट कॅरेक्टरिस्टिक्स अँड अनप्लेजंट विड्रॉल सिंड्रोम. त्याला जर तो डोस रेग्युलर मिळाला नाही तर विड्रॉल सिम्पटम त्याच्यामध्ये जाणवलं, बेचैन होतं, ते बेचैन होतं जर मिळालं नाही तर. दिस रिझल्ट्स टू एन्झायटी, सेकिनेस, नॉझिया, स्वेटिंग अशा प्रकारचे त्याच्यामध्ये सिम्पटम दिसू शकतात. डिपेंडन्स लीड्स टू सोशल ऍडजस्टमेंट अँड प्रॉब्लेम्स. आता इफेक्ट काय होतात त्याचे? रेकलेस बिहेवियर, वॅन्डॅलिझम, व्हायलन्स मोठ्या प्रमाणावर यामुळे होतो. कोमा, डेथ ड्यू टू रेस्पिरेटरी फेल्युअर, हार्ट फेल्युअर, सेरेब्रल हिमरेज त्यांच्यामध्ये होऊ शकतं. ड्रग मिक्स्ड विथ अल्कोहोल मे कॉज डेथ, डॅमेज टू नर्वस सिस्टीम अँड लिव्हर सिरोसिस, मेंटल अँड सोशल डिस्ट्रेस, फॅमिली अँड फ्रेंड्स, सोशल प्रॉब्लेम्स लाईक स्टीलिंग, चोऱ्या वाढतात, स्प्रेड ऑफ इन्फेशियस डिसीजेस, एड्स, हेपॅटिटिस यांचंही प्रमाण वाढतं. फार मोठ्या मोठ्या समस्यांना फेस व्हावं लागतं. यूज ऑफ ड्रग अँड अल्कोहोल बाय प्रेग्नंट वुमन अफेक्ट द फीटस. फिटल अल्कोहोल सिंड्रोम त्या फीटस मध्ये होऊ शकतो. लॉस ऑफ सेक्शुअल ड्राईव्ह अँड नार्कोस्पेरिमिया. मिसयूज ऑफ ड्रग, ॲथलेट्स लोक काय करतात? मिसयूज करतात. नार्कोटिक, एनाल्जेसिक, एनाबॉलिक स्टिरॉइड घेतात, डायुरेटिक आणि सर्टन हॉर्मोन्स घेतात. ते मसल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, बल्क वाढवण्यासाठी, ॲग्रेसिव्हनेस वाढवण्यासाठी हे ॲथलेट्स घेतात. दॅट इज ऑल्सो डेंजरस. वॉर्निंग सिग्नल्स काय? ड्रॉप इन अकॅडमिक परफॉर्मन्स. जो अकॅडमिक आपला अभ्यास कमी होतो, अभ्यासात लक्ष लागत नाही, त्याचं अकॅडमिक परफॉर्मन्स कमी होतो. शाळेला म्हणून जाणार आणि दुसरीकडे जाणार. लॅक ऑफ इंटरेस्ट इन पर्सनल हायजीन, आपल्या पर्सनल हायजीन कडे इंटरेस्ट राहत नाही. विड्रॉल अँड आयसोलेशन, स्वतःला एकटं पडतं ते आणि अस्वस्थ होतं ते. डिप्रेशन, फटीग, ॲग्रेसिव्ह अशा प्रकारचं बिहेवियर त्याचं आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं. चेंज इन स्लीपिंग अँड ईटिंग हॅबिट्स. स्लीपिंग आणि ईटिंगच्या हॅबिट्स त्याच्या बदलतात. फ्लक्च्युएशन्स इन वेट अँड ॲपिटाईट, वेट मध्ये फ्लक्च्युएशन, भूक लागण्यामध्ये फ्लक्च्युएशन. लॉस ऑफ इंटरेस्ट इन हॉबीज, छंद कुठलाच नाही त्यांना, एकच एक ॲडिक्ट. डिटिरिओरेटिंग रिलेशनशिप बिटवीन फॅमिली अँड फ्रेंड्स, फॅमिली बरोबर रिलेशन त्याचं कमी होतं, फ्रेंड्स बरोबर कमी होतं आणि जिकडं ड्रग आहेत तिकडंच ते धावतं. मेल मध्ये काय काय होतं? अकिन, पिंपल्स येतात, अकिन्स.
increased aggressiveness, mood swings and depressions, reduced testicles, breast enlargement होते, स्पर्म प्रोडक्शन कमी होतं, किडनी आणि लिव्हर डिस्फंक्शन होतं, प्रीमॅच्युअर बाल्डनेस येतो, एनलार्जमेंट प्रोस्टेट ग्लँडची होते. पहा काय काय होतं. अकिन्स, चेहऱ्यावरती अकिन्स दिसतात. रिड्यूस्ड टेस्टिकल्स, ब्रेस्ट एनलार्जमेंट, त्यानंतर इन्क्रीज्ड ॲग्रेसिव्हनेस, डिक्रीज्ड स्पर्म प्रोडक्शन, प्रीमॅच्युअर बाल्डनेस, मूड स्विंग, डिप्रेशन, किडनी लिव्हर फंक्शन डिस्फंक्शन होणार, एनलार्जमेंट ऑफ प्रोस्टेट ग्लँड. हे सगळे सिम्पटम्स मेलमध्ये दिसतात. फिमेलमध्ये कोणकोणते दिसतात? मस्क्युलरायझेशन, मेल सारखा मस्क्युलरायझेशन पहा. इन्क्रीज्ड ॲग्रेसिव्हनेस, ॲग्रेसिव्ह होतात फिमेल्स. मूड स्विंग, डिप्रेशन, एक्सेसिव्ह हेअर्स ऑन फेस बॉडी, एक्सेसिव्ह हेअर्स येतात. ॲबनॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल, डीपनिंग व्हॉइस, एनलार्जमेंट ऑफ क्लायटॉरिस. हे प्रॉब्लेम फिमेलमध्ये दिसतात. साइड इफेक्ट्स अनाबॉलिक स्टेरॉइड अब्यूज, सिव्हिअर फेशियल अँड बॉडी अकिन्स, बघा फेशियल आणि बॉडी अकिन्स, प्रीमॅच्युअर क्लोजिंग ऑफ ग्रोथ सेंटर्स ऑफ लॉंग बोन्स, लॉंग बोनची ग्रोथ तेवढी होत नाही, लवकर संपते, स्टंटेड ग्रोथ. आता हे प्रिव्हेंट कसं करायचं? हे सगळे प्रॉब्लेम जे ड्रग अब्यूज मुळे होतात ते प्रिव्हेंट कसे करायचे? अवॉइड अंडर पियर प्रेशर, मित्रांच्या प्रेशर मध्ये येऊन काहीही करायचं नाही असलं. उद्या मित्र म्हणतील चल दारू प्यायला, चल सिगरेट ओढायला, असं प्रेशर स्वीकारायचं नाही. एज्युकेशन अँड काउन्सिलिंग हा चॅप्टर तुम्हाला त्यासाठीच ऍड केलेला आहे. हेल्प्स फ्रॉम पॅरेंट आणि पियर्स, चांगल्या मित्राची संगत असावी. पॅरेंट्स बरोबर हे शेअरिंग केलं पाहिजे. सीकिंग प्रोफेशनल अँड मेडिकल हेल्थ सच ॲज सायकोलॉजिस्ट, सायकॅट्रिक यांची मदत त्यासाठी घेतली पाहिजेत. काउन्सिलिंग करणारे लोक आहेत त्यांची मदत घेतली पाहिजे. डी ॲडिक्शन सेंटर्स आहेत, प्रोग्राम्स असतात, त्यांची मदत यामध्ये घेतली पाहिजे. आणि योगा केला पाहिजे, एक्सरसाइज. त्यानंतर प्राणायाम, ध्यान यांचा वापर केला तर अशा प्रकारच्या प्रॉब्लेम पासून आपण मुक्त राहू शकतो. आजची पिढी अशा चुकीच्या मार्गाकडे फार मोठ्या प्रमाणात चाललेली आहे. आत्ता ज्या न्यूज आपण वाचतो, हे क्रूजवर ड्रग पार्टी करणारे सापडले, इकडं सापडले, तिकडं सापडले. तरुण पिढी आपल्या लाईफचा फोकस अशा प्रकारे चुकीच्या मार्गाने जाण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असतात. फोकस तिकडं चाललेला आहे. एका बाजूला गोरगरीब लोकांमधून सुद्धा कलेक्टर झालेले आदर्श व्यक्ती सुद्धा पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचे ड्रग ॲडिक्ट मोठ्या प्रमाणावर होत चाललेले आहेत. यातून सुधरा. आपण कुठल्याही अशा गोष्टीला बळी पडू नका. हे जीवन पुन्हा नाही, पुन्हा जीवन नाही. हे जीवन अनमोल आहे. आपल्यासाठी त्याचं मोल फार 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 आहे. जगासाठी असो नाही तर नसो, कुठल्याही गोष्टीच्या मर्यादा ठेवा. त्याच्या कुठल्याही जास्त वापरात पडू नका. भानगडीत अशा लोकांच्या पडू नका. असे मित्र करू नका. थोडे कमी मर्यादित मित्र ठेवा, पण प्रामाणिक आणि चांगल्या सवयी लावणारे असावेत. दिस इज अबाउट हेल्थ अँड डिसीज चॅप्टर. थँक यू व्हेरी मच.